नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडतं आणि शहरात काय घडतं, तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आहे. या चॅनलच्या 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आता तुमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामध्ये इथं पोहोचलेलो आहे आणि आज जिल्हा परिषद अध्यक्षपदी इथं आज निवड झालेली आहे आणि पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा हे फडकलेला आहे. तर आपण पाहता इकडे गर्दी पाहता, पाठीमागे इकडे लाईव्ह गर्दी आहे आणि आपल्यासोबत इथे नागरिक जे आहेत ते पूर्णपणे असे जल्लोष मध्ये आहेत. आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. चला. विजय झालेला आहे. काय अजेंडा असणार आहे, काय विषय होणार? धाराशिव जिल्ह्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीत आज भारतीय जनता पार्टीच्या सौभाग्यवती अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील आणि उपाध्यक्षपदी सौभाग्यवती उषाताई रवींद्र गायकवाड या विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले आहेत. खरं तर धाराशिव जिल्हा परिषदेवर भाजपाचा अध्यक्ष इतिहासात पहिल्यांदाच आज होतो आहे आणि याचं श्रेय कोणाला असेल तर महायुतीच्या सर्व नेत्यांना आहे, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे आणि माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार यांना याचं श्रेय आहे. आणि जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाच्या विकासाने आर्थिक विकासाची नाडी समजली जाते. त्यामुळे सर्व या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून या जिल्हा परिषदेत काम केलं जाईल अशी मी सर्वांना ग्वाही देतो. या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषदेत आणि शासनाचा, केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल. निवडणुकीपूर्वी पाहायला मिळाली, त्यानंतर आता जुळले, कसं जुळले, काय जुळले, कुठला फॉर्म्युला आहे सगळ्या? खरं तर महायुतीच्या नेत्यांनी घेतलेला हा निर्णय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय सुनेत्राताई पवार यांच्या आदेशाने हा महायुतीचा निर्णय झालेला आहे. आणि आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेच्या उषाताई रवींद्र गायकवाड या विराजमान झालेल्या आहेत. काही बाबतीमध्ये राजी नाराजी होती. राजी नाराजीचा काहीच प्रश्न नाही आहे. सर्व जे काय झालं सर्वांच्या सहमतीने आणि नेत्यांचा आदेश शिरसावंत मानून हा निर्णय झालेला आहे. जिल्हा परिषद निवडणूक इतिहासात अध्यक्षपद काय भावना आहे, काय नेमकी काम भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सौ अर्चनाताईच्या रूपानं या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीकडे आलंय. खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याच्यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही आणि मला काम करताना नेहमी करता असं वाटायचं की हा कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करताना या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि सर्वत्र लोकप्रतिनिधी पाठवून त्या सभागृहामध्ये भाजपचे कार्यकर्ते नेते त्याचं प्रतिनिधित्व करतील. मला वाटतं की आजच्या दिवसा एवढा सुवर्ण दिन भाजपच्या इतिहासात आतापर्यंत मी कधी पाहिलेलं नाही. काय नेमका अजेंडा काय असणार, काय युतीचं माहितीचं फॉर्म्युला कसा मांडला गेला, त्याचा माननीय आता ठाकूर साहेबांनी जसं सांगितलं की महायुतीचा फॉर्म्युला हा महाराष्ट्राच्या नेतृत्वाने, महायुतीचे जे महाराष्ट्राचे नेते आहेत त्या तिन्ही नेत्यांनी सांगितल्याप्रमाणेच आता जिल्हा परिषदेमध्ये इथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकला आहे. मला वाटतं की याच्यापेक्षा वेगळं अधिक काही बोलण्यासारखं नाही आहे. परंतु संपूर्ण जिल्ह्याभरातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या पार्टीशी दाखवलेला विश्वास आगामी कालावधीमध्ये आपण यशस्वीपणे पूर्ण करू. आणि संघटनेची जी ताकद आहे, मला स्वतःला जिल्हाध्यक्ष म्हणून माननीय राणादादा असतील, माननीय ठाकूर साहेब असतील आणि जिल्ह्यातले सर्वच प्रमुख नेते असतील, या सगळ्या लोकांनी, आमचे सगळे माजी जिल्हाध्यक्ष नितीनजी असतील, संताजीराव असतील, अनिल काळे साहेब असतील, सगळ्याच लोकांनी जे मला टीम म्हणून सहकार्य केलं, जे टीम म्हणून एक वाक्यता ठेवली, एक वाक्यतेने जी भारतीय जनता पार्टीने मागच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काम केलं, मला वाटतं की हा टीमचा विजय आहे. एक टीम म्हणून आपण कुठल्या पद्धतीनं कुठल्या प्रकारे विजय मिळवू शकतो याचा हा एक चांगला उपक्रम आता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला. युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्या माध्यमातून जे एक मायक्रो मॅनेजमेंट आणि मायक्रो प्लॅनिंग भारतीय जनता पार्टीने केली, एक मोठी युवकांची फळी मल्हारदादांच्या पाठीशी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभी राहिली. आणि मला वाटतं की एक आश्वासक नेता, आश्वासक चेहरा म्हणून मल्हारदादा आणि भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम
यापुढे जिल्ह्यात काम करत राहील आणि निश्चित स्वरूपामध्ये केंद्रातलं माननीय नरेंद्रभाई मोदींचं सरकार, राज्यातलं श्री देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार यांचं सरकार आपल्या जिल्ह्याला संपूर्णपणे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून न्याय देईल असा विश्वास या ठिकाणी मला व्यक्त करावा वाटतो. धन्यवाद. परिषद अध्यक्ष बसवणार हा बंद बांधला होता, तो आज पण तुमचा पूर्ण झालाय. काय भावना आहे तुमच्या? नगर परिषदेच्या विजयानंतर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मनापासून इच्छा होती की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष हा आपल्या जिल्हा परिषदेमध्ये विराजमान व्हावा. आज महादेवाच्या आशीर्वादानं, देवाभाऊंच्या, आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्राजींच्या पाठिंब्याने आणि आदरणीय बावनकुळे साहेब, रवी चव्हाण साहेब, आदरणीय राणादादा ठाकूर साहेब, बसवराज पाटील साहेब आणि आमचे कर्तव्यगार जिल्हाध्यक्ष परिषद आलेली आहे आणि जिल्हा परिषद आव्हान दिलं होतं, ते आव्हान मी आज आपल्याला एवढंच सांगतो की आमची जी टीम आहे जिल्ह्याची महायुतीची, ती इतकी ताकदीनं काम करेल की येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभामध्ये पण महायुतीचे सर्व कॅन्डिडेट हे प्रचंड बहुमताने विजयी येतील. थँक्यू. बघा, मी धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदी पहिल्यांदाच इतिहासामध्ये हे झेंडा फडकलेला आहे भाजपचा. हे जल्लोष जे आहे ते नागरिक जल्लोष साजरा करतात. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये पूर्ण नागरिक असे JCB फुलं उधळतात, DJ लावून जे आहे ते आनंद साजरा करण्यात आलेला आहे. आपण पूर्ण विषय जाणून घेतलेला आहे. बघा, कसा वाटला विषय नक्कीच कळणार. काही वेगळे विषय असतात, खाली स्क्रीन नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन आम्ही जवळ सोबत. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.